नमस्कार मंडळी, हेमाज पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आणि आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करत असतो, आपल्या चॅनलद्वारे रेसिपीज दाखवत असतो। आज अशी रेसिपी आहे जी फार क्वचितच सध्या होते, पूर्वी करायचे पण आजकाल ती जवळपास कोणी करत नाही। जेवणाची खास मजा यायला आपण कढी करतो, सूप करतो किंवा अजून काही वेगवेगळे प्रकार करतो। कढीच्या सोबत कढी गोळी महाराष्ट्राचे तेही छान होतात, कटाची आमटी ते पण छान होते। असंच एक पदार्थ आहे आमसुलाचं सार। तर हे आमसूल आणि हे मी धुवून घेणार आहे, थोडंसं करून दाखवणार आहे। हे पूर्वी हे सारखं केलं जायचं, आजकाल कोणी त्याला फारसं कोणाला माहिती असेल नसेल पण ते केल्या जात नाही। ते आमसूल जे आहे ते गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं थोडा वेळ। हे बघा, मी त्याच्यात गरम उकळतं पाणी टाकते आहे, उकळतं पाणी घालते मी त्याच्यात पाटी भरून आणि ते थोड्या वेळ आपण त्याला मुरू देऊया। आणि त्याच्यानंतर या छोट्या मिक्सरच्या पॉटमध्ये बाकी सगळं हे मी टाकले, दाण्याचा कूट। आणि आता मी थोडंसं टाकत आहे थोडीशी तीळ, एक चमचा याच्यात वाटून घेऊया। त्याच्यात हिरवी मिरची पण घालायची आणि फोडणी द्यायची आहे। तर ही तशी उपासाला पूर्वी करायचे लोक, पण पचनालाही खूप चांगली आहे। ज्याला उपास नसला त्यांनीही करून खाल्ली तर काही हरकत नाही। आणि याच्यामध्ये आपल्याला गुळ टाकायचा असतो। आमसोलाची आमटी नेहमी गुळासोबत छान होते, साखरेपेक्षा गुळ छान लागतो चवीला। तर दाखवते पुढे। हे आमसूल छान मुरलं की एक अर्ध्या तासात हे मुरेल। आता आपण ह्याला थोडं अजून पाणी घालून झाकून ठेवूया, दाखवते नंतर। आता हे आमसूल पूर्णपणे भिजलं आहे, म्हणजे मुरल्या गेलं आहे। तर ह्याच्यात आपण आता मोठ्या भांड्यामध्ये याला घालू आणि याच्यात नंतर आपण एक ग्लासभर पाणी, अजून एक ग्लास पाणी घालूया आणि एक वाटीच्या आसपास आपण आधी घातलं होतं। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे छान काढून घ्यायचे, ह्याची सालं। हे झालंय पाणी तयार आपल्याजवळ। आणि आता आपण ह्याचे थोडे जे सालं जे आहे ते आपण काढून घेत आहोत। आणि याच्यात हे आमसुलाचं सालं घालून देते। आणि आता याच्यात थोडंसं एक मिरचीचा तुकडा मी टाकते आहे, मग फोडणीत आपण घालणार आहे। आणि जिऱ्यापैकी जिरं मी इथे घेतलेलं जे जिरं आहे, हे जिरं छोटा एक चमचा आहे, त्यातलं मी अर्ध याच्यात टाकते, अर्ध फोडणीत घालेल। ही उपासाची जरी असली तरी आपण अशी पण खाऊ शकतो। हे मीठ टाकते, मी काळं मीठ टाकते थोडं अर्ध याच्यात, मग चवीनुसार आपण घालू। हाय गुळ हा मी याच्यात घालून ठेवते, म्हणजे तो विरघळेल तोपर्यंत। आणि याच्यामध्ये घालूया हे फोडणीमध्ये, हे पूर्ण हे छान थोडंसं अजून एक जीव होऊ द्यायचं। आता मी हे तोपर्यंत मिक्सर मधून काढून आणते आणि ह्याच्यातलं थोडंसं पाणी, 3 चमचे पाणी याच्यात घालते आमसुलाचं, म्हणजे छान अजून चव येईल। आणि दाखवते तुम्हाला। हे बघा, हे असं तयार झालेलं आहे आणि याच्यात आपण हे मिसळत आहोत। आणि मग आपण याला फोडणी घालणार आहे मिरची आणि जिऱ्याची। याच्यात आपण हे छान मिसळून घेत आहोत, म्हणजे फोडणी देऊ ही आपण याच्यामध्ये घालणार आहोत। हे उकळलं तरी चालतं, नाही उकळलं तरी चालतं। छोट्या गावामधून असं बघितलंय की भाज्यांची तिथे टंचाई राहायची, पूर्वी मिळायच्या नाही, सीझनलाच मिळायच्या। अशा वेळेला एक दाण्याची तिखट आमटी नावाचं, ते दाण्याच्या कुटाला फोडणी घालायचे चांगलं वाटून पाट्यावर वंट्यावर
आणि तिखट त्याच्यात जास्ती घालायची, ती पण एखाद्या वेळेला दाखवेल. छान आहे, ती पण खूप मस्त होते. आणि खरं तर त्या गृहिणींच्या हातालाच खूप छान चव असली पाहिजे. अगदी कमी याच्यामध्ये त्या खूप सुंदर करायच्या. आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलं आहे, थोडं 1/2 चमचा. थोडंसं तिखट मी याच्यात थोडंसं टाकते आहे चवीला. आणि 1 चमचा गोड आपण अजून घालत आहे गोड यायसाठी. आंबट गोड लागली पाहिजे ती. आणि थोडीशी मी धने पावडर, उपास नाही आहे म्हणून धने पावडर घालते आहे. पण हिंग मात्र घातला जात नाही याच्यात, एवढं लक्षात ठेवायचं. हिंग, कढीपत्ता वगैरे असं काही घातल्या जात नाही. आता जिरं आणि मिरची मी घालते आहे. आणि छान हे झालं. या मिरच्यामध्ये याच्यात घालते. की मग ती काढायची, दाखवते उकळी. थोडे 1-2 कढ येऊ द्यायचे, 1-2 कढ येऊ द्यायचे आणि मग काढायची. ही बघा छान होते, छान चव येते याची. आणि ही तुम्ही उसळी सोबत, आणि ही अशी तुम्ही घेऊन सूप सारखी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. कढी वगैरे जशी आपण पितो, ताक पितो तसं पण चालेल. तसं पण म्हणजे छान लागते ती. दाखवते तुम्हाला, छान उकळते हे आणि चवही आली आहे सगळ्या पदार्थाची. बघा छान आली आहे चवही सगळ्या पदार्थाची. मी करते उसळी सोबत. हे बघा आता आपण हे सार, आमसुलाचं सार, आमसुलाची आमटी, काही पण म्हणू शकता तुम्ही, तयार आहे पूर्ण. आणि छान झाली आहे याची चव. आणि आता ही आपण उसळी सोबत, साबुदाण्याच्या उसळी सोबत देणार आहोत. दाखवते तुम्हाला. तब्येतीला खूप छान आहे आणि अगदी म्हणजे ऍसिडिटीचा हमखास कमी करते. खूप छान आहे ही, तुम्ही नक्की करा. बघा आपण उसळी सोबत ही दिलेली आहे, छान लागते, चवही छान झाली आहे, तब्येतीलाही छान असते. आशा आहे तुम्हाला आवडेल आणि तुम्ही नक्की नक्की करा. आणि प्लीज मला कमेंट्स करून कळवा तुम्ही करता का हे, आणि करत असाल तर कशी करता. जुन्या पद्धतीची पारंपरिक आमटीचं, याचं आमसुलाचं सार म्हणू शकता तुम्ही याला. थोडा थोडा फरक असतो, त्या प्रत्येक शब्दाच्या मागे थोडा थोडा असतो, नाही असं नाही. सार, आमटी ह्याच्यामध्ये घालायचे थोडं थोडं वेगळं असतं, ते नंतर एखाद्या व्हिडिओत सांगेल. आणि प्रत्येकाची ती जी पातळपणा जो असतो तो, त्याची जी ही असते काय म्हणतात पद्धत करायची, आणि ती किती पातळ ठेवायचं, किती जाड, किती घट्ट ठेवायचं, ह्याच्यावर ते त्या भागातले ते नावं त्याला दिले जातात. थोडा थोडा फरक असतो. आमसुलाची आमटीच याला उपासाच्या वेळेला जेव्हा केल्या जायची तेव्हा म्हटलं जात होतं. आणि सोपी आहे अतिशय आणि छान लागते. आशा आहे तुम्हाला पसंत पडेल आणि तुम्ही नक्की नक्की कराल.